पुढला प्रश्न काय दिला बा, पेज नंबर 53. The roots of x square plus kx plus k is equal to 0 are real and equal. Then find the value of k. Are real and equal means delta is equal to 0. Delta means b square minus 4ac. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मधून आपण a b c ची किंमत काढूया आणि b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढूया म्हणजे आपल्याला डेल्टाची किंमत मिळेल. बट रियल अँड इक्वल दिले म्हणजे डेल्टाच्या किमती बरोबर डेल्टा इज इक्वल टू 0, मग किंमत बरोबर 0 ठेवूया म्हणजे आपण पक्षांतराचा नियम वापरून तिथं के ची किंमत काढूया म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर कळेल. आता ते गणित सोडवूया, इक्वेशन घेऊया. compare with a x square plus b x plus c is equal to 0. A is equal to 1, b is equal to k and c is equal to k. b square minus 4ac is equal to b चा वर्ग k minus 4 into a into c b चा वर्ग k स्क्वेअर मायनस 4k. बट b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 दिलेला आहे. आर रियल अँड इक्वल, रियल अँड इक्वल. याचा अर्थ b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आणि ह्याची किंमत हे दोघे इक्वल टाका. मायनस 4k इज इक्वल टू 0. के कॉमन काढला इन ब्रॅकेट के मायनस 4 इज इक्वल टू 0. के इज इक्वल टू 0 और के मायनस 4 इज इक्वल टू 0. के इज इक्वल टू 4. म्हणजे आपल्याला दोन सोल्युशन मिळालं, के इज इक्वल टू 0 अँड के इज इक्वल टू 4. मग ऑप्शनमध्ये 0 4 किंवा 4 0 आहे का बघायचं. 0 4 और 4 0 ऑप्शन नंबर सी. इक्वेशन सोडवलं बट रूट्स आर रियल अँड इक्वल. डेल्टा इज इक्वल टू 0 घेतला, पक्षांतर केलं 0 आणि 4 उत्तर आलं व्यवस्थित. 4 नंबरला काय दिलंय बघा बाळांनो. फॉर इक्वेशन दिलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय तर डेल्टा. डेल्टा मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac. मग आता इक्वेशन घेऊया आणि तिथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढूया. कंपेअर a x square plus b x plus c is equal to 0. Therefore a is equal to root 2, b is equal to minus 5 and c is equal to root 2. Delta is equal to b square minus 4ac. b चा वर्ग वजा 5 4 into a into c. 5 चा वर्ग 25 वजा 5 चा वर्ग आहे. वजा 5 गुणिले वजा 5, वजा वजांचा गुणाकार अधिक वजा 4 रूट 2 दुनी 4. (25) मायनस 4 इंटू 4 चा स्क्वेअर रूट 2. 25 वजा 4 दुनी 8 बरोबर 17. आपल्याला उत्तर डिस्क्रिमिनंटची किंमत किती आली. बी कॅल्क्युलेशन सोडून सुद्धा किती आलं उत्तर 17. इकडे सोडून दिलेलं आहे, मागं तुम्हाला हाताने सोडून दिलेलं आहे. दोन्ही पद्धतीनं तुम्हाला नोट्स पण मिळते आणि सोडवलेले पण गणित मिळतात.